राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे। राज्यातल्या 10 खासदार निधी खर्च करण्यात नापास झालेत। विकास निधीचा खर्च काही खासदारांनी वापरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे, तर काहींनी फक्त थोडा निधी वापरलेला आहे। बीडच्या प्रीतम मुंडेंनी तर दमडीही खर्च केलेली नाहीये, तर जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे खर्चात मात्र सर्वात आघाडीवर आहेत। खासदारांना प्रत्येक वर्षात 5 कोटींचा निधी मिळतो, पण काही खासदारांनी निधी खर्च करण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही। मंजूर झालेला निधी रस्ते, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, पिण्याचं पाणी आणि स्वच्छता अशा प्रमुख 5 कारणांसाठी निधी देण्याची शिफारस करण्याचे अधिकार खासदारांना आहेत। हा निधी लॅप्स होत नसला तरी विकास कामं मात्र रखडलेली आहेत। त्यामुळे तुम्ही निवडून दिलेले खासदार किती निधी खर्च करतायत याचा हा लेखाजोखा झी 24 तासच्या हाती लागलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी तुम्ही फक्त झी 24 तासवर बघताय। झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातले 10 खासदार निधी खर्च करण्यात नापास झाल्याचं उघड झालेलं आहे। तुमचे खासदार किती खर्च करतायत हे यातून तुम्हाला दिसेल। तर खासदार कशा पद्धतीने निधी खर्च करतायत आणि कुठल्या खासदारांनी किती निधी खर्च केलाय सांगतायत आमचे प्रतिनिधी अमित भिडे। अमित, खरंय, कोणत्या खासदारांनी किती निधी खर्च केलाय सुवर्णा याचा लेखाजोखा आपण झी 24 तासवर मांडतोय। झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह आहे, पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आता आपण बघतोय महाराष्ट्राचे खासदार नापास झालेले दिसून येत आहे। डॉक्टर प्रीतम मुंडे भाजप, त्यांनी 0% निधी खर्च केलेला आहे। त्यानंतर दुसरे डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज भाजपचे खासदार आहेत। संजय काका पाटील भाजपचे खासदार 39 लाख रुपये त्यांनी खर्च केले। 13.67% हा निधी त्यांनी खर्च केल्याचं दिसून येत आहे। आता आपण बघतोय महाराष्ट्राच्या किती खासदारांनी किती खर्च केला। रावसाहेब दानवे भाजप जालना, त्यांनी खर्च केलेला निधी आहे 45 लाख आणि 16.1% निधी त्यांनी वापरलेला आहे। श्रीरंग बारणे शिवसेनेचे खासदार मावळ मधले, त्यांनी खर्च केलेला निधी आहे 1,20,00,000 रुपये। 22.3% निधी त्यांनी खर्च केलेला आहे। त्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। 1,10,00,000 रुपये त्यांनी खासदार निधी खर्च केलाय। 22.12% अशी त्याची आकडेवारी आहे। त्यानंतर पुढचे खासदार आपण बघतोय प्रतापराव जाधव शिवसेना बुलढाण्याचे खासदार येथे, आणि त्यांनी 1,20,00,000 रुपये खर्च केलेत। 23.16% निधी त्यांनी खर्च केलाय। रणजित सिंह निंबाळकर भाजपचे माढ्याचे खासदार आहेत। 1,43,00,000 रुपये त्यांनी खर्च केलेला आहे। 26.62%। तर ओमप्रकाश राजे निंबाळकर शिवसेना उस्मानाबाद यांनी फक्त 67 लाख रुपये खर्च केलेले आहेत। त्यानंतर श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार आहेत, त्यांनी फक्त 1,05,00,000 रुपये खासदार निधी खर्च केलाय। 28.04% ही या खासदार निधी खर्च केल्याची आकडेवारी आहे। आता आपण ही आकडेवारी बघतोय महाराष्ट्राच्या खासदारांनी त्यांचा खासदार निधी किती खर्च केलाय याची। आणि आता आपण पुन्हा एकदा जाणार आहोत। ओव्हर टू यू सुवर्णा। अगदी बरोबर अमित, कुठल्या खासदारांनी किती निधी खर्च केलेला आहे त्याची ही आकडेवारी तुम्ही झी 24 तासवर बघितली। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांच्याकडून। विशाल, कोट्यवधींचा निधी खर्च करायला मिळत असताना सुद्धा अगदी काही लाखांचा निधी खर्च केला जातोय, का खर्च करत नाहीत खासदार? काय नेमकं कारण आहे एवढ्या विलंबाचं? आता कोणी किती खर्च केला हे जर पाहायचं झालं तर जळगावचे उन्मेष भैयासाहेब पाटील हे खासदार आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 97% खर्च केला। म्हणजे या महाराष्ट्रातील सर्व खासदारांच्या यादीमध्ये फक्त उन्मेष पाटील यांनीच इतका खर्च केलाय। तर बीडच्या ज्या खासदार आहेत प्रीतम मुंडे यांनी आतापर्यंत त्या खर्चाला म्हणजे त्या पैशांना हातही लावलेला नाहीये। कदाचित कुठलीच कामं अजून नियोजित नसावी किंवा त्यांच्या रडारवर नसावी, त्यामुळे त्यांनी खर्च केला नाहीये। तर रावसाहेब दानवे जे औरंगाबाद आणि जालनाचे खासदार आहेत त्यांनी आतापर्यंत फक्त 16% निधी खर्च केलेला आहे। तर ह्या सगळ्यांच्या यादीमध्ये
अनेक खासदार असे आहे की ज्यांनी आतापर्यंत जर पर्सेंटेजचाच विचार केला तर 47%, 40%, 51%, 32%, म्हणजे सरासरी जर काढलं तर आपण 40 ते 45% इतकाच खर्च खासदारने केलाय. अपवाद फक्त उन्मेष पाटील आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की निवडणुका तोंडावर नाही आहेत कुठल्याही, आणि अजून टेनिवर संपायलाही बराच वेळ आहे, आणि त्यामुळं सध्या खर्चात हा आखडता हात घेतलाय. जशा निवडणुका घोषित होतील किंवा टेनिवर संपायची वेळ येईल तसा मग हा विकास कामांचा धडाका सुरू होईल. अगदी बरोबर विशाल, जशा निवडणुका तोंडावर येतील तसा मग विकास कामांसाठी निधी खर्च करणं सुरू होईल. धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी. पुन्हा एकदा आपण जाऊयात माझे सहकारी अमित भिडे यांच्याकडे. कुठल्या खासदारांनी किती निधी खर्च केलाय जाणून घेऊयात. अमित, खरंय सुवर्णा, तुमच्या किती खासदारांनी किती निधी त्यांना अलोकेट झालेला खर्च केला ते पुन्हा एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहा ग्राफिक्स. महाराष्ट्राचे खासदार नापास झाल्याचं दिसून येतं. डॉक्टर प्रीतम मुंडे भाजप बीड यांनी 0% निधी खर्च केलेला आहे. त्यांना अलोकेट झालेला निधी खर्चच केला नाहीये विकास कामांवर, हे यातून दिसून येत आहे. डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांनी फक्त 50 लाख रुपये खर्च केलेत त्यांना अलोकेट झालेल्या निधीपैकी. त्याची टक्केवारी आहे 9.10%. अतिशय कमी निधी खर्च केल्याचं दिसून येतं. संजय काका पाटील भाजप सांगलीचे खासदार आहेत आणि त्यांनी फक्त 39 लाख रुपये विकास कामांवर खर्च केले. रावसाहेब दानवे भाजपचे खासदार जालन्याचे, त्यांनी 45 लाख रुपये फक्त विकास कामांवर खर्च केलेले आहेत खासदार निधीपैकी. त्यानंतर श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे मावळमधले खासदार आहेत. त्यांनी 1,20 लाख रुपये फक्त विकास कामांवर खर्च केले त्यांना अलोकेट झालेल्या निधीपैकी. आत्ताची ही आपण सगळी आकडेवारी बघतोय. पुढच्या खासदार आहे भावना गवळी शिवसेनेच्या. त्यांनी 1,10 लाख रुपये फक्त आपल्या विकास कामांवर खर्च केले खासदार निधीपैकी. अतिशय गंभीर अशी ही आकडेवारी झी 24 तास तुम्हाला दाखवते. प्रतापराव जाधव शिवसेनेचे खासदार, बुलढाण्याचे रणजितसिंह निंबाळकर भाजपचे माढ्याचे खासदार, त्यांनी फक्त 1,43 लाख रुपये खर्च केलेला आहे निधी आपल्या मतदारसंघातल्या विकास कामांवर. त्यानंतर ओमप्रकाश राजे निंबाळकर शिवसेनेचे खासदार उस्मानाबादचे, त्यांनी फक्त 67 लाख रुपये निधी खर्च केलेला आहे विकास कामांवर. अतिशय धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे. त्यानंतर श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे खासदार साताऱ्याचे,